युवराज, युवराज, का निघून आलात? रयत केवढी आसुसली आहे तुम्हाला भेटायला. सगळ्यांना किती आनंद झालाय बघा ना. हा तोफांचा आवाज, वाद्यांचा गजर, सगळे गुलाल खेळतायत. रायगड अगदी नाहून निघालाय त्यात. युवराज, तुम्ही निर्दोष होतातच आणि आता ते निवाड्यात सुद्धा सिद्ध झालंय. आमचे युवराज निर्दोष आहेत. येसू, आम्ही निर्दोष साबित झालो. आमच्या चारित्र्यावर लागू पाहणारा कलंक पुसला गेला. येसू, हा कलंक खरवडून काढत असताना आमचं काळीच सोलवटून निघालं. त्रास झाला पण नाही, त्रासाचं काहीच नाही. पण एकटेपणा जाणवला. येसू, मथुरेला मोगलांच्या मुलखात एकटं राहत असताना एकटेपणा जाणवला नाही, पण आज मात्र स्वराज्यात आपल्या माणसांमध्ये असताना जाणवला. असं का वाटून घेताय युवराज? आमच्याकडून कुठे उणेपणा तर झाला नाही ना? येसू, मुळीच नाही. उलट तुम्ही धीराचे 2 शब्द सांगितले म्हणून आम्हाला लढायचं बळ मिळालं. मग तरीही हा एकटेपणाचा विचार मनात? माहित नाही. असं का वाटून घेताय युवराज? आणि तसं काही असतं ना तर पुतळा मातोश्रींनी अन्नत्याग केलाच नसता. बाळराजे दाईसा कालपासून उपाशी आहेत. आज रयतेने निवाड्या अगोदर तुमचे पाय धुतले आणि आताही ती भाबडी रयत नाचते आहे. युवराज महाराजांचे डोळे किती लखाकले. येसू, तसं असेल तर बहुधा आमच्या नशिबातच दोष आहे. हरकत नाही, त्या नशिबाशी सुद्धा लढवा. आम्ही असू तुमच्या सोबत. तूर्तास आम्हाला एकटं राहू दे. आणि हो, राजाराम बाळराजांना आमच्या महाली घेऊन ये. आम्ही भरवल्याशिवाय ते खाणार नाही. जी. कुठं चालली? अगं, इजेचा गुलाल लाव आणि मग जा कुठं जायचं तिकडं. खरं म्हणायचं तर माझा भैरुबा पावला बघा. आता एक मन त्याला जाणार त्याच्या दीपमाळेसाठी. लय मोठा नवस बोललीस तू दारक्का. फक्त एकच म्हणते. माझ्या लेकरा मोर कमीच आहे ती. पण लय मोठं किटाळ टळलं बघा. ते जाणारच होत, रामच नव्हता त्याच्यात. काय फुकटचा धुरळा उडला. वय तर आणि दरबारात निवाडा झाला. ते बाकी वाईट झालं. म्हणजे म्या जर काही इथं असतो ना रायगडावर, तुला सांगतो दारक्का, एवढी येळ येऊ दिली नसती. अरे 2 कान शिलात लगावले असते त्या केदारच्या. निवाडा तिथंच झाला असता. तसा माझ्या युवराजांना मनस्ताप झाला, तकलीफ झाली. वय तर त्यात लेकरू हळवं. वय तर म्हणजे तलवार हातात घेतली का नाही, काही एकदम रुद्रावतारच, तांडवच जणू. पण भावनेचा प्रश्न आला का नाही, काही एकदम भाळा साम ग. लय दुखावले असत्याल नाही तर कुणी बी दुखावणारच ना. म्हणजे महाराजांना तेच तर सांगण्याचा प्रयत्न करत होते ते. महाराजांनी ऐकलं नाही त्यांचं. पण महाराजांनी बी अंदाज असेलच की आपलं लेकरू कसं आहे त्याचा. हा असणार म्हणजे. अगं, आपलं महाराज म्हणजे सज्जन. त्यांनी जिथं जिथं पाऊल टाकलं त्या गडाचं झालंय सज्जन गड. मग त्यांच्या पोटचं लेकरू सज्जन नसणार का ग? ते बी खरंच आहे. मग पर तुला सांगतो, महाराजांनी दरबारात निवाडा घेतला का नाही, त्या माग लय मोठं धोरण असणार. हा, आपण बघतो ते पाया मोर.
महाराज बघत्यात ते काळाच्या मोर. खरं येळ काळ आला काय समध्याचा खुलासा होईल भर. ए गणप्यो अरे चांग बोल. राणी साहेब, तुम्हाला आमच्याकडून शाबासकी. कशाबद्दल? तुम्ही योग्य न्याय केला म्हणून. खर तर आई म्हणून पुत्राचा न्याय करणं ही मोठी अवघड गोष्ट होती, पण तुम्ही ती लीलया पार पाडली. त्या केदारजीचा कडेलोट केलात. शोभलात आमच्या महाराणी. वाहवा तर होतच आहे, पण महाराज, आम्ही खुद्द धास्तावलो होतो. म्हटलं समोर काय साक्षी पुरावे येत आहेत, काय न्याय द्यावा लागणार आहे. पण जगदीश्वर मागे उभा आहे. महाराज, इजाजत असेल तर एक गोष्ट विचारू? जरूर. हा निवाडा आमच्याकडेच का सोपवला? कारण तुम्ही स्वराज्यात महाराणी पदावर आहात. महाराणी? होय. आम्ही नुसत्या नावाच्या महाराणी आहोत. पहा ना, महाराणी आहोत, पण शिक्के कट्यार आमच्याकडे आहेत तर नाही. महाराणी आहोत, पण जमादार खानाच्या चाव्या आमच्याकडे आहेत तर नाही. परंतु निवाडा मात्र आमच्याकडे का? राणी साहेब, आपण दिल्ली आज्ञा आम्ही पाळली, पण राहून राहून वाटतं मुलाचा निवाडा आईकडे का? निवाडा आईने केला नसता तर तो बापाला करावा लागला असता, आणि आम्हाला राणी साहेब, तुमच्यातही ती धमक आहे. शिवाय सगळ्यात असून कशातही नाही हा अलिप्तपणा देखील आहे. महाराज, पण आमच्याकडून काही घडलं असतं तर, निकाल विरोधात केला असता तर? निकाल काय लागणार होता हे आम्हाला अगोदरच माहिती होतं, पण तरीही तुम्ही ज्या अलिप्त भावनेने योग्य न्याय केलात ते बघून आम्हाला खरंच खूप आनंद झाला. भविष्यात असे अनेक प्रसंग येणार आहेत जिथे तुम्हालाच निवाडा करायचा आहे. त्या सगळ्याची ही केवळ एक नांदी होती. महाराज, या मातीत सावत्र पण बदनाम आहे, पण रायगडावर सावत्र पण देखील किती मायेनं किती ममतेनं ओथंबलेलं आहे हे आम्हाला दाखवून द्यायचं. न्यायासनावर तुम्ही बसल्यानंतर तुमची तगमग जनतेनं पाहिली, आम्ही ती पाहिली. तुमच्यातलं युवराजांसाठी आसुसलेलं मातृत्व आम्ही पाहिलं आणि आम्ही निर्धास्त झालो. महाराज, सोयरा राणी साहेब, आज निवाड्या प्रसंगी तुम्ही ज्या न्यायानं उभ्या राहिलात त्याच न्यायानं कदाचित तुम्हाला पुढेही चालावं लागेल. आम्ही असू नसू, पण न्यायाचा काटा हा तुमच्याकडून नेहमी सत्याच्याच बाजूने झुकलेला असेल. महाराज, काय बोलता आहात? स्वराज्याचे चाकर व्हायचं असेल तर नाती विसरून जा. तुम्हाला आठवत असेल, तुमचे पिताश्री आमचे मामासाहेब सुपे परगण्यात चुकीचे वागले तेव्हा त्यांना आम्ही जेरबंद करून बंगळूरला पाठवलं होतं. आम्ही तेव्हा नातं पाहिलं नाही, न्याय पाहिला. आणि आम्ही असे का वागलो हे येणारा काळच तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त खुलासेवार सांगेल. दादासाहेब, आम्ही तुम्हाला शोधत होतो. आम्ही पुन्हा साखरेवरून येतो.
स्वतः उपाशी आहात आणि दुसऱ्यांचं तोंड गोड करताय. आमची भूक गेली, आम्ही नंतर खाऊ. या. बस. साखऱ्या वाटायला खूप जण आहेत गडावर, पण आम्हाला सांगा, तुम्ही का जेवला नाहीत? तुम्ही आरोपी होतात ना, म्हणून आम्ही जेवलो नाही. महाराजे नका हळवे होत जाऊ असे. मन हळवं झालं ना की खूप खूप त्रास होतो. चला, आम्ही भरवतो तुम्हाला. तुम्ही जर आम्हाला भरवणार असाल ना, तर आम्ही रोज उपाशी राहू. असं दादासाहेब आम्हालाच भरवतायत. आता तुम्ही खा. आम्हाला ठाऊक आहे की तुम्ही काही खाल्ले नाही. नको आम्हाला. दादासाहेब खावे आता. तुम्ही निर्दोष साबित झालात ना. दादासाहेब निर्दोष म्हणजे काय हो? ज्याचा काहीही दोष नसतो तो निर्दोष. मग याच्यात तुमचा काय दोष? ते अजून आम्हालाच कळलेलं नाही बाळराजे. तुमच्या मातोश्री वाट बघत असतील. तुम्ही उपाशी आहात म्हणून त्या कासावीस झाल्या असतील. हो, आम्ही विसरलोच. येऊ आम्ही. किती भाग्यवान आहेत ना बाळराजे. त्यांच्यासाठी कासावीस व्हायला त्यांच्याकडे मातोश्री आहेत. असं म्हणू नये युवराज. येसू पोटचं म्हटल्यानंतर आतड्याला जो पीळ बसतो ना, तो वेगळाच असतो. तो आम्हाला कधीच दिसत नाही. झाला निवाडा एकदाचा. आमचा तर निकालच लागला. म्हणजे बघा ना, हातात काय आलं आमच्या. मुलगी गेली, जावयाचा कडेलोट होणार. आम्हाला वाटलं होतं महाराणी साहेबांना आमच्याबद्दल कणव असेल, काहीतरी वेगळं घडेल, पण तसं काही घडलं नाही. वेगळं म्हणजे युवराज दोषी ठरतील असं वाटलं होतं, पण तसं नाही घडलं. पंत, तशी कशी अपेक्षा धरता तुम्ही? अहो, त्या मोगल हेरानं स्वच्छ सांगितलं, कबुलीत जबाब दिला, आणि तुम्ही अपेक्षा धरता उलट्या न्यायाची. खरं सांगायचं तर तुमच्या जावयाचं चुकलंच. अहो, युवराजांना बदनाम करण्याचं षडयंत्र रचणं हे वाईटच. हे तुम्ही बोलताय? हो, म्हणजे तुम्ही नाही का केलं बदनाम? पंत, ती बदनामी केली, पण सोसेल अशी केली, खरी वाटेल अशी केली, आणि त्यांच्या रागापोटी केली. पण हे म्हणजे, अहो, तुमचे जावई 1000 पावलं पुढे गेले आपल्या. हो, तेही खरंच. आणि कसं आहे, सगळी रयत युवराजांच्या मागे उभी आहे. बघितलंत ना, निवाडा होण्या अगोदरच गुलालाची पोती गडावर हजर झाली होती. हो ना. म्हणजे बघा, कलावंतिणीचा आरोप कुचकामी ठरला, तुमच्या जावयाचा आरोप मोडीत निघाला, आणि यातनं ते झळाळून निघाले. त्याचीच तर भीती वाटते. आता बघा,
त्यांचा घोडा जमिनीवरून नाही, 4 बोट वरूनच चालणार. म्हणूनच म्हणतो पंत, आता हा नाराजीचा सूर बदला. आणि जावई असला म्हणून काय झालं, स्वराज्यद्रोही निघाला, बरी शिक्षा झाली असं म्हणून स्वतःची प्रतिमा सावरा. महाराज स्वराज्यापुढे नातीगोती पाहतात का? नाही. त्या भूमिकेत शिरा. मी तर म्हणतो महाराजांपुढे जावायला 2 शिव्या हसाना. मग बघा, सगळ्यांना तुम्ही निपक्षपाती आहात असं भासेल. चला. ठीक आहे राहूजी, येणारा काळ कठीण असेल हे निश्चित. शंभूराजे, मिर्झा राजे खोटे आहेत. तुम्हाला दादाजी म्हणायचंय का? नाही, आम्हाला मिर्झा राजे म्हणायचे आहेत, कारण ते आमचे दादाजी होऊच शकत नाहीत. खूप दिव्य केलं. शूर आबांचे शूर बच्चे, शूर आबांचा शूर छावा शोभून दिसलात. आबासाहेब, तुम्ही निघा, आम्ही थांबतो इथे. शंभूराजे, आबासाहेब, निश्चिंत मनाने जा आणि लवकर पोहोचा. आता आम्ही तयार आहोत. तुम्ही जसे सांगाल तसे आम्ही वागू. शेवटी आम्ही शूर आबांचे शूर छावा आहोत. युवराज, आता कोणत्याही विषयावर चर्चा नको. जेवण करून घ्या. येसू, भूक तर लागलीच, पण पोटातल्या भुकेपेक्षा जास्त भीती मनात दाटली. त्या भाकरीच्या पापुद्र्यात नवा आरोप तर दडला नसेल ना? त्या आमटीच्या तळाशी संशयाची डाळ तर नसेल ना? असं नका ना म्हणू. आता सगळं मळप दूर झालंय. तुम्ही निर्दोष आहात हे स्वराज्यातल्या हर एका समजलंय. तरी बाळराजांच्या प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकलो आम्ही. येसू, आमचा दोष काय? येसू, आम्ही निर्दोष आहोत, मग दोष कुणाचा? आणि दोष तरी काय? आम्ही युवराज म्हणून जन्मलो हा आमचा दोष? आम्ही आई विना वाढलो हा आमचा दोष? आऊसाहेब आम्हाला सोडून गेल्या हा आमचा दोष? की आम्हाला जे वाटतं आबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकून पुढे चालावं हा आमचा दोष? की आबासाहेबांच्या पोटी आम्ही जन्म घेतला हा आमचा दोष? सांगा ना येसू, आमचा दोष तरी काय?